मी पाहूयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतून यावेळेस माघार घेतल्याच्या आरोपावरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सध्या संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता विट्स हॉटेलच्या टेंडरमधून मुलाला बाहेर पडायला सांगितल्याचं संजय शिरसाट यांनी बोलून दाखवलंय. या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. राहुल, आपण पाहतोय खरं तर या लिलाव प्रक्रियेतील सहभागावरूनच अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर अखेर संजय शिरसाट यांनी आपल्या मुलाला सांगितल्यानंतर अखेर ही माघार घेण्यात आली आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आणि त्यावरती राजकीय आरोप प्रत्यारोप का होत आहेत या संदर्भात देखील माहिती द्याल. ते आरोप प्रत्यारोप तर महाराष्ट्रात बघतोच आहे, परंतु मला ऍडव्होकेट मिलिंद पवार साहेबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या हॉटेलचे विड्सचे जे एमडी आहेत त्या एमडींचे भाचे आणि जे स्वतः ह्या हॉटेलच्या मालकापैकी एक आहेत असे श्री राहुल देखणे आपल्या सोबत आहेत. आणि यांच्या म्हणजे हे आपण आता लाईव्ह जाण्याच्या आधी ऍडव्होकेट पवार साहेबांनी मला असं सांगितलं की मुळामध्ये हे जे हॉटेल आहे हे 4 महिन्या आधीपर्यंत अत्यंत व्यवस्थित सुरू होतं. हॉटेलचे जवळपास 9 कोटी रुपये हे महसूल जे मिळाला होता तो SDMच्या माध्यमातून सरकार दरबारी जमाही झालेला होता. परंतु आता त्यांनी आणि त्यांचे म्हणजे हॉटेल ओनर जे आहेत ते स्वतःही भागधारकापैकी एक आहेत, त्यांनी असा आरोप केला आणि तो गंभीर आहे की हे सगळं हे हॉटेल बंद पाडून काही विशिष्ट लोकांनाच त्याचा लाभ व्हावा ह्या दृष्टीनं ते प्रयत्न केले गेले. यांचे मामा आणि जे एमडी आहेत ते आता नागपूरमध्ये आहेत, त्यांच्याशी मी आता फोनवरती बोललो तर तेही ह्या प्रकरणामध्ये आपल्याशी बोलू इच्छित आहेत, ते बोलतील. पण पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्याकडे वकीलपत्र आहे असे मिलिंद पवार साहेब आपल्यासोबत आहेत. पवार साहेब, जरा हे सगळीच कहाणी सांगा, तुम्ही लाईव्ह आहात, हे कसं सुरू झालं सगळं? याच्यामध्ये असं झालं की वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड नावाची पहिली कंपनी होती. औरंगाबादचे आबासाहेब देशपांडे हे हॉटेलचे मालक आणि ते चालवायचे. पण त्यांचे काही आर्थिक प्रॉब्लेम झाले आणि म्हणून रमेश हवेले त्यांची धनदा कॉर्पोरेशन नावाची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिस्टेड कंपनी आहे. मग त्या लिस्टेड कंपनीने वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनीचं हॉटेल विट्स, त्याचा आता वाद चालू आहे, विट्स हॉटेल पूर्ण रमेश हवेलेंच्या कंपनीने टेक ओव्हर केलं. जवळपास मला वाटतं 17-18 वर्ष झाले असेल, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण रमेश हवेलेंचे काही आर्थिक प्रॉब्लेम झाले. आता ह्यांची जी धनाच्या होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी लिस्टेड कंपनी, त्या कंपनीच्या नावावर हे हॉटेल आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ती कंपनी लिस्टेड आहे. 5,500-6 हजाराच्या वर शेअर होल्डर आहेत. त्या कंपनीच्या नावावर हॉटेल विट्स, पुण्यामध्ये मला वाटतं नांद्यामध्ये 12 एकर जमीन आणि पुण्यामध्ये रमेश हवेल्यांचा राहता बंगला आणि भोसरीमध्ये एक इंडस्ट्री होती. ह्या MPDच्या केसेस दाखल झाल्यानंतर ह्या सगळ्या MPD ऍक्टनुसार सगळ्या सीज झाल्या. सगळे प्रकरणं जवळपास 7 ते 8 वर्ष झाले न्यायप्रविष्ट आहेत. त्याचप्रमाणे ह्याच केसची म्हणजे ह्या विट्स हॉटेल संदर्भात औरंगाबादच्या MPDच्या विशेष न्यायालयामध्ये, सत्र न्यायालयामध्ये खटला प्रलंबित आहे. अनेक वर्ष मी वकीलपत्र मी तिथं अटेंड करतोय. आणि मग हे सगळं सुरू असताना जे शेअर होल्डर आहेत की हॉटेल विका, त्यात ते येणाऱ्या पैशातनं आमचं काय असेल ते आमचं मोबदला आम्हाला परत करा असं त्यांची मागणी होती. पण मग ज्या वेळेला तशी ऑर्डर झाली, SDOच्या पोझिशनमध्ये ते गेलं. पोझिशनमध्ये गेल्यानंतर आम्हीच रिक्वेस्ट केली की जवळपास तिथं 100 रूमचं मोठं हॉटेल आहे, 4 स्टार 5 स्टार हॉटेल दर्जाचं हॉटेल आहे. ताज हॉटेलचं मॅनेजमेंट सगळं चालतं, कारण अजेंडा ब्युरोचे सगळे फॉरेनर तिथं राहिला असतात. त्या पद्धतीचं ते हॉटेल, 150 कामगार तिथं काम करतायत. आणि म्हणून त्यावेळेला SDO आले, ताबा घेणार होते. पण मीच काही आमचे संभाजी ब्रिगेडचे आपले कार्यकर्ते त्यांना सांगितलं, त्यांनी तिथं आंदोलन केलं. 150 कामगारांची पहिली सोय करा, तो पण हॉटेल बंद करता येणार नाही. आणि मग हॉटेल चालूच राहिलं. गेले 8 वर्ष हॉटेल व्यवस्थित चाललंय. मग त्यामध्ये कोर्टाने कंडिशन टाकली की हॉटेल चालवायचं, मॅनेजमेंट आहे तसं राहील, जनरल मॅनेजर आणि स्टाफ, पण येणारं उत्पन्न SDOने सगळं न्यायालयात भरायचं. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास 8.5-9 कोटी रुपये मॅनेजमेंटने न्यायालयामध्ये भरलेत. 150 कामगार तिथं जगत होते. 4 महिन्यापूर्वी मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक ते हॉटेल बंद करून टाकलं. पण हे अचानक बंद कसं झालं? म्हणजे आता ते काय झालं, पूर्वीचे जे SDO होते ते सगळं कॉपरेशन करत होते. शेवटी MPDचं स्पेशल कोर्ट आहे, ठेवीदार आहेत, ही कंपनी आहे, कंपनीच्या नावावर हॉटेल आहे, असं प्रायव्हेट कोणाला विकता येणार नाही, त्यांना ती जाणीव होती. पण आता कोणतरी नवीन SDO आलेत,
काय राठोड का काहीतरी ते नाव आहे त्यांचं. त्यांनी काय केलं ते कोर्टामध्ये काय दिशाभूल केली असेल आता ते सगळं बघावं लागेल. आणि परस्पर ते हॉटेल पहिलं रेसिडेन्स नाही तुम्ही जे बोलत आहात कारण मी जे हॉटेलच्या मालकापैकी एक आहेत राहुल देखणे त्यांना बोलेन, पण तुमच्या बोलण्यातनं असं ध्वनित होत आहे की 4 महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं. अचानक एसडीओ बदलल्यानंतर पुन्हा त्या हॉटेलची जुनी प्रक्रिया सुरू झाली. ह्याचा अर्थ असं ध्वनित होतो की ते कोणाला तरी फायदा करण्यासाठी हे सगळं सुरू झालं. सरळ आहे. हॉटेल पहिला रेसिडेन्स होता तो बंद पाडला, 150 कामगार रस्त्यावर आले. आज हॉटेल त्याचा गोडाऊन झाले. पहिली भावना तीच होती, जर हॉटेल चालू धंदा बंद पडला जवळपास 40-45 कोटी टर्नओव्हर बंद पाडला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आता आम्ही त्या एमपीडीच्या न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये आमचे विविध पिटिशन दाखल आहेत. आता ते एसडीओच्या विरोधात काय करायचं आम्ही करणार आहे. हे गंभीर आहे की हॉटेल 4 महिन्यापर्यंत व्यवस्थित सुरू होतं, 9 कोटी रुपये भरले गेले, कोणाला तरी फायदा व्हावा. लक्षात येत असतं आपल्या प्रेक्षकांना की तो फायदा व्हावा या दृष्टीनं वकील साहेबांचं म्हणणं आहे की ते हॉटेल बंद पाडलं गेलं, त्यातली निवासी व्यवस्था आधी बंद केली आणि ते जे भाचे जे एमडी आहेत ते स्वतः भागधारक आहेत. राहुल देखणे माझ्यासोबत आहेत, बरोबर देखणे साहेब? मूळ प्रश्न आहे की संजय शिरसाट यांच्या मुलांनी 67 कोटी रुपयाचं ते टेंडर भरलंय, बरोबर? रक्कम आहे 100 पेक्षा अधिक कोटीची. तो आकडा बरोबर आहे का आणि तो आकडा आला कुठून आणि 67 कोटीला टेंडर जात कसं होतं? ऍक्च्युली सर 2022 मध्येच ह्या व्हॅल्युएशन जे केलं होतं कोर्टाच्या आदेशानुसार केलं होतं ते 110 कोटी 2022 साली होतं. आज आहे 2025. 2025 सालामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ऍप्रिसिएशन हे होणार आहे आणि 2022च्या ऑर्डर प्रमाणे आता ह्यांनी हे लिलाव करण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या घडीला सुद्धा त्यांनी व्हॅल्युएशन केलं नाही. 2025चं व्हॅल्युएशन केलेलं नाहीये. 2022लाच ह्या हॉटेलच्या मालमत्तेचं व्हॅल्युएशन 110 कोटी होतं आणि 2025ला आता जरी ह्यांना ऑक्शन करायचं होतं तरी ह्यांनी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाहीये. ऑक्शन करायला त्यांनी व्हॅल्युएशन करायला कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही, कुठलीच नाहीये. म्हणजे ही 2022चं जे ऑर्डर आहे त्या 2022च्या ऑर्डर प्रमाणे 2025ला करायचा प्रयत्न केलाय. आता पण जरी 2022ला त्याची 110 कोटी अमाऊंट आहे, 2025ला त्याची वाढणार आहे ना, ते अप्रिशिएशन व्हायला पाहिजे. अपार्टमेंट आणि जमिनीचे दर हे अप्रिशिएट होतात. डिप्रिशिएशन हे वाहनांच्या बद्दल आपण म्हणू शकतो किंवा अशा वास्तू की ज्या वास्तू ह्या वापरून त्याच्यामध्ये काहीतरी डिप्रिशिएशन आलेलं आहे. पहिला मोठा आरोप यांनी असा केला, जे मालकापैकी एक आहेत, एमडीचे स्वतः भाचे आहेत आणि ते भागधारक आहेत. 5,000 भागधारकापैकी एक भागधारक आहात तुम्ही. बोर्डवरती पण आहात? नाही, बोर्डवरती मी नाहीये, मी डायरेक्टर बोर्डवरती मी नाहीये, पण मी एम्प्लॉय होतो कंपनीचा. हा, आणि पण ज्या कंपनीनं ते हॉटेल विकत घेतलं त्याचे तुम्ही एम्प्लॉय आहे. आणि त्यांचा सगळ्यात मोठा आरोप असा आहे की 110 कोटी रुपये व्हॅल्युएशन हे 2022 मध्ये झालंय. 3 वर्षानंतर ते व्हॅल्युएशन वाढायला पाहिजे होतं. आणि त्याहून मोठा तुमचा आरोप असा आहे की आता जी ऑक्शनची प्रक्रिया झाली त्यात कुठलाही नियम पाळला गेला नाही. कुठलाच नियम म्हणजे हा पहिला जे व्हॅल्युएशन करायला पाहिजे तोच नियम पाळला गेला नाहीये. त्याच्यानुसार आणि 2022ची ऑर्डर पण ती पण एवढी काही फिक्स नाहीये की बाबा तुम्ही ऑप्शन करा. त्याच्या नंतर सुद्धा म्हणजे जेव्हा 110 व्हॅल्युएशन झालं त्याच्यानंतर ऑप्शनची प्रक्रिया एचडीएमनी त्यावेळेस पार पाडली होती, पण त्यात कोणी आलं नाही. पण याच वेळेस आता 2025 मध्येच कसे काय लोक येऊन बसले तिथं, कसे काय येऊन बसले काही म्हणजे कळत नाही नक्की काय त्यांच्या पाठीमागचा हेतू येतो त्याचा. म्हणजे जी लोक आता आली तिथे बाबा आम्हाला म्हणजे ऑप्शनच्या प्रक्रियेमध्ये जे इन्व्हॉल्व्ह झाले ते कुठल्या बेसवर आले माहिती नाहीये. पण लोक आले ऑप्शन मध्ये मी आता तरी कळलं तेव्हा 2-4 लोक आली होती आणि त्यातल्या लोअर ह्यांनी भरलेले म्हणे ते लोअर. आता लोअरच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडची अधिकृत माहिती काय आहे? नाही, या लिलाव संदर्भात मला तर सगळं नंतर इमिडिएटनं कळलं, पण ऍक्च्युअल किंमत जी होती 110 कोटीच्या वर सुरुवातीला रीतसर व्हॅल्युएशन काढलं ते कंपनीकडे अवेलेबल आहे. आता मी कंपनीचे एमडी हवेले जे माझे क्लायंट त्यांच्याशी बोललो, सगळे व्हॅल्युएशनचे रिपोर्ट आपल्या कंपनीच्या ऑफिसला जमा आहेत. पण हे सगळं डावळून शेवटी सरकारी अधिकारी आणि काही राजकीय लोक एकत्र शेवटी ह्या हवेलींचा एमडींचा पुण्यात पण एक बंगला होता, हा बंगला देखील असाच काही राजकारणी लोकांना हाताशी धरून बाळकवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही पोलीस कंप्लेंट केल्या, काही गोष्टी घडल्या. ते राजकारण्यांचे आता पुण्यातलेच आहेत, नाव घ्यायचं काही कारण नाही, पण ते व्हिडिओ आजही आमच्याकडे. सत्ताधारी पक्षाशी निगडीत आहेत का? आता सत्ताधारी पक्षाचे पुण्यातले आहेत. संजय शिरसाट यांच्या पक्षाशी निगडीत आहेत का? नाही, ते नाही, ते पक्ष वेगळा आहे. पक्ष वेगळा आहे. आता जेव्हा इथं देखील तो प्रयत्न झाला. आज 12 एकर त्यांची जमीन आहे. मागच्या आठवड्यामध्ये तिथेही लोक पाठवण्यात आले, असं त्या गौतमी हवेली जे आहेत एमडींच्या कन्या ते आताच माझ्याशी बोलले की पुण्यात हे प्रयत्न चाललेत.
म्हणजे साम दंड भेद. आज न्याय प्रविष्ट मॅटर असताना हे जर गोष्टी घडत असतील तर कुठेतरी ह्याचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आतापर्यंतचं सार मला जे लक्षात आलं ते या मालक मंडळींना, जे विट्स हॉटेलची मालक मंडळी, त्यांना असं वाटतं की 2022च्या व्हॅल्युएशन प्रमाणे ज्याचं ऍप्रिशिएशन व्हायला पाहिजे ते झालं नाही. आत्ताची जी टेंडर प्रक्रिया आहे ती टेंडर प्रक्रिया सुद्धा नीट केली गेली नाही. जे SDM आहेत श्री राठोड नावाचे, त्यांची सगळीच भूमिका संशयास्पद आहे. 4 महिन्यापर्यंत ते हॉटेल व्यवस्थित पद्धतीनं सुरू होतं, हे बरोबर आहे? हो, व्यवस्थित चालू होतं. बरं. जो काय न्यायालयाने जे त्यांना आदेश दिले होते SDMला, त्याच्यानुसार जे काय प्रॉफिट आहे तो सगळा रिसर कोर्टामध्ये जमा होत होता 4 महिन्यापूर्वीपर्यंत. त्याच्यानंतर 4 महिन्यात आता हे गेल्या 4 महिन्यात त्यांनी हॉटेल का बंद केलंय हे अजून कोणालाही कळलेलं नाहीये. तुमची इच्छा नसताना, न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना? न्यायालयाचा आदेश नव्हता. न्यायालयाचे आदेश असे होते की हॉटेल आहे असं चालू ठेवा. येणाऱ्या इन्कम मधनं 150 लोकांचे पगार, ते सगळं लाईट बिल, सगळं मेंटेनन्स, जो राहिलेला पैसा तो न्यायालयात जमा करा. आणि ते आतापर्यंत होतं सगळं. ओके. अचानक का बंद केलं? कारण तिथले काटकर नावाचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोललो. काटकरांचं म्हणणं तेच की सगळं काय कुणीच काय ऐकून घेतलं आणि सगळं चाललंय असंच. हे किती गंभीर आहे बघा. म्हणजे ह्या दोघांच्या स्वतः विधिज्ञ आहेत, जी पिटिशन न्यायालयामध्ये सुरू आहे तेच बघतायत, अनेक वर्षापासून बघतायत, हे स्वतः मालक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हॉटेल सुरळीत सुरू होतं, सगळ्यांचे व्यवस्थित पगार होत होते, 9 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आम्ही तिथे जमा करत होतो. तरीही विशिष्ट असा दृष्टिकोन ठेवून ते हॉटेल जानेवारीला अचानकपणे निवासी संकुल ते बंद केलं गेलं. जे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरचे ऑडियन्स आहेत त्यांना त्या हॉटेलचे तपशील कदाचित माहिती नसतील. म्हणून मी तुम्हाला विचारतो की निवासी संकुलामध्ये निवासी आहे काय, ते हॉटेल किती मोठं आहे, किती रूम आहेत, त्याचं बाजार मूल्य जर आज काढलं आजच्या तारखे 2025 तर किती होत? सर, ऍक्च्युली तिथं 100 रूमचं हॉटेल आहे. त्याच्यानंतर तिथं रूम जी वास्तू आहे त्याच्या बॅक साईडला तिथं स्विमिंग पूल आहे आणि त्या शेजारी तिथं वेडिंग मोकळी जागा आहे तिथे. तर त्याची आत्ताच्या घडीला व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तर ते 150-250 कोटीच्या दरम्यान जायला 150-250 कोटी जायला हवं, जे 67 कोटीला चाललं होतं विकत. हा, ते साधारणतः तिथपर्यंत जायला हवं बाजार मूल्याप्रमाणे. आता कसं आहे की आणि त्यांनी पहिल्यांदा SDMनी आता असं केलं की पहिलं निवासी सगळ्या गोष्टी बंद केल्या. त्यांनी फक्त स्विमिंग पूल, स्पा आणि जिम एवढंच चालू ठेवलं. त्याच्यानंतर मग हेच जर पूर्णच बंद करायचं होतं मग सगळंच बंद करायचं होतं, निवासी का बंद केलं. आणि पूर्ण तिथं जे काय रूम्स होत्या त्या सगळ्या पूर्ण हे होत्या, म्हणजे बुकिंग झालेलं होतं सगळ्यांचं. शेवटी हॉटेल मॅनेजमेंटला काही बुकिंग कॅन्सल करावे लागले कारण यांनी ग्राहक इतके जास्त होते. हो, ग्राहक होतेच ना तिथे. हॉटेल फुल फ्लेज सुरू होतं, ग्राहक मोठ्या संख्येने येत होते, 5 स्टार दर्जाची तिथे सेवा मिळत होती, असं हे मालकापैकी एक असलेले सांगतायत. आणि जाणीवपूर्वक पुन्हा एकदा की राठोड यांची जी भूमिका आहे ती आता यांच्या मते खूप संशयास्पद आहे, कारण ते अचानकच बंद केलं गेलं. आधी निवासी बंद केलं तेव्हा बुकिंग पूर्ण सुरू होतं. फक्त काय आलं की ज्यांच्या नंतर ह्यांनी जेव्हा बंद केलं त्याच्यानंतरचे बुकिंग आम्हाला कॅन्सल करावं लागलं. बंद केल्यानंतर ते बंद मॅनेजमेंटला कॅन्सल करावं लागले आणि फक्त एक तोंड देखल्यापुरतं त्यांनी फक्त स्विमिंग आणि स्पा आणि जिम चालू ठेवलं होतं. तिथं कोणीच येत नाही. हार्डली महिन्यातनं 10-15 लोक जास्तीत जास्त तिथे येत असतील किंवा उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये स्विमिंगसाठी बॅचेस चालू होत्या म्हणून ते लोक येत असतील. पण मोस्टली जे काय रूम्स ज्या होत्या 100 रूम्स ह्या ऑक्युपाय होत्या आणि दररोज त्यांच्यातनं त्यांचं रोटेशन हे चालूच होतं. असं कधीच रोजचं साधारणपणे ऑन अन ॲव्हरेज एका रूमचं पीक आवर मध्ये, पीक काळातलं नॉर्मल रेंज मधलं भाडं किती होतं आणि मंथली साधारणतः रेव्हेन्यू तुम्हाला किती येत होता? कारण तेही प्रेक्षकांना साधारणतः एका रूमचं जर आपण पाहायला गेलं तर 5,000 रुपये दिवसाचं त्यांचं रेंट आहे आणि त्याचा 100 रूम्स आहेत तशा आणि प्रत्येक रूम ही ऑक्युपाय होत होती. आणि ऑक्युपाय होत असल्यामुळे तुम्हीच अंदाज बांधा की महिन्याचं किती गणित बसणार आहे ते. ओके, कधीही डिफॉल्ट झालं नाही. वकील साहेब, मला हा प्रश्न विचारायचा आहे, काही आता राठोडकडनं हे कदाचित येऊ शकतं की मी हे का केलं, कारण तुम्ही कोर्टाने घालून दिलेले जे नियम होते, अटी होत्या, त्याचं पालन केलं नाही. हे पालन कधी नसतं झालं ज्या वेळेला रेव्हेन्यू कोर्टाने सांगितलेला होता त्याची पूर्तता होत नव्हती. जानेवारीला जेव्हा ही निवासी संकुलं काय जे असतील ती बंद केली त्याच्या आधी कधी कोर्टाने असं म्हटलं होतं का की तुम्ही ज्या अटी घालून दिलेल्या त्याची पूर्तता करत नाहीत? SDMला ते अधिकार नाहीत ना, कोर्ट बघत होतं. नाही, रितसर सगळं हॉटेल व्यवस्थित चालू होतं, 150 लोक जगत होते, कंपनीचे शेअर होल्डर आहेत, भविष्यात त्यांचं सेटलमेंट झालं की त्यांना काय 2 पैसे मिळणार होते का मिळतील. पण हे अचानकपणे चालू हॉटेल त्याचं लाईट बिल भरलं जात होतं, डिफॉल्ट झालेलं नाहीये. ते स्विमिंग टँक, तिथला स्पा, तिथे बाकीचे वेंडर प्रत्येकाला कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात.
एका झटक्यात सगळे ते बंद झाले आणि जवळपास 100 रूममध्ये जे काही कस्टमर येत होते ते 100 रूम सगळं हॉटेलच बंद केल्यामुळे लोकांची गैरसोय झाली. म्हणजे अनेक प्रकारचे लॉस या चुकीच्या गोष्टीतनं झालेत असं डायरेक्टर जे आहेत आमचे MD त्यांनी मला सगळं सांगितलंय. राईट. आता मला जरा थोडंसं ह्या टप्प्यावरती जेव्हा देखणे बोलतायत तर आता मला त्यांच्याकडनं काही थेट गोष्टीची उत्तर हवी आहेत. हे सगळं होत असताना राज्य मंत्रिमंडळातला एक मंत्री पुढे येतून त्यांच्या मुलाच्या नावावरती ते टेंडर भरलं जातं. ते स्वतः असं म्हणतात, कारण हे विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्राला सांगितलं सुरुवातीला, त्यांच्याकडे ती कागदपत्र पोहोचली असेल. तुम्ही तर नाहीत ना पोहोचवली? नाही. तुम्ही नाही पोहोचवली. आता आरोप असा केला जातो आहे की संजय शिरसाट हे मराठी व्यक्ती आहे, ते स्वतःच प्रेस कॉन्फरन्समध्ये आता म्हणाले मराठी मनुष्य पुढे जातो आहे आणि अशा वेळेला कोणीतरी माझ्या व्यवसायाला लात मारली वगैरे असे त्यांनी शब्द वापरले. आता जेव्हा असं म्हटलं जात आहे तेव्हा दुसऱ्या मराठी माणसाचंच, तुम्ही मराठीच आहेत ना, बरोबर ना, तुमचा व्यवसाय बंद पाडला, तुमचं असं मत आहे की तो पडला नाही, तो पाडला गेला. मग ह्याच्या मागे शक्ती कोण होते? आता ऍक्च्युली ह्याच्या पाठीमागची शक्ती माहिती नाही, पण मराठी माणूसच मराठी माणसाला प्रॉब्लेम मध्ये आणतोय असं दिसतंय थोडक्यात. कारण फुलफ्लेश चाललेलं हॉटेल जर बंद पाडायचा, ठीक आहे, जर आता न्यायालयीन प्रक्रिया तिथे सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण तिथला स्टाफ जो आहे त्या स्टाफच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी, तो स्टाफ तरी मराठीच आहे ना, सगळे तुम्ही मराठी, तो स्टाफ मराठी, उद्योग करणारे मराठी, बरोबर. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तेही मराठी. बरोबर आहे. पण ते म्हणतात की मराठी माणूस पुढे जात असताना त्याच्यावरती केली, मग तीच शक्ती आहे का त्याच्या मागे? मग शिरसाट साहेब कुठल्या अँगलनी बोललेत मला माहिती नाही, पण इथं आता हे तरी दिसतंय की मराठी माणूसच मराठी माणसाला प्रॉब्लेम मध्ये आणतोय. असं करायची ऍक्च्युली तसं गरज नाहीये. कदाचित मंत्री महोदयांचा गैरसमज झाला असेल की तिथं कोणीतरी UP बिहारी, मल्होत्रा, दालमिया असं तर नाही. असं कोणीतरी चालवत असेल आणि त्यांच्याकडनं मी घेऊन मराठी माणूस फार मोठं काहीतरी पुढे जातोय, कार्य करतो असं त्यांची भावना झाली. टेंडर पडताना तर त्यांना सगळीच माहिती असेल ना की ही कंपनी कोणाची. तुम्ही तर असं म्हणाल की आता ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असलेली कंपनी, लिस्टेड कंपनी आहे, सगळे मराठी आपले पुण्यातले लोक आहेत, पुण्यातले काही लोक एकत्र येऊन यांनी स्थापन केलेली ती कंपनी आहे. शेअर होल्डरही आपले मराठीच आहेत, त्यामध्ये परप्रांतीय किंवा बाहेरच्या देशातला असं कुठलाच माणूस नाही. त्यामुळे आता ते संजय शिरसाट कुठल्या अँगलने बोलले मराठी माणूस, त्यांचं काही राजकीय त्यामध्ये असेल तर ते आम्हाला माहित नाही. ठीक आहे, पण मला हाच तुम्हाला प्रश्न विचारायचा, कदाचित वकील साहेबांकडनं नाही, मला तुमच्याकडनं त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. हे जर जाणीवपूर्वक बंद पाडलं गेलं असेल तर त्या अज्ञात शक्ती कोण? आता अज्ञात शक्तींचं मी नाही सांगू शकत, पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे काय चाललेलं आहे हे वेगळ्या अँगलनी चाललेलं आहे, वेगळ्या अँगलनी सुरू आहे. आता त्याच्यात खुलासा अजून आम्ही त्या खोलामध्ये मी आणि पवार सर अजून गेलो नाही, पण एवढं एक तर नक्की आहे की चालवणार म्हणजे हॉटेल व्यक्तीचं जो आहे तो मराठी आहे, चालवणारं विठ्ठल कामत विट्स ते मराठी आहे. विठ्ठल कामं चालवतात हे हॉटेल विठ्ठल कामत चालवत आहेत, मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. आता ही एक नवीनच माहिती आली माझ्याकडे की हे विठ्ठल कामतांकडनं चालू होतं. हे विठ्ठल कामत चालवत आहे. विट्स हा ब्रँड जो आहे तो त्यांचाच आहे आणि गेले 15 ते 20 वर्ष हे हॉटेल व्यवस्थित फुलफ्लेश विठ्ठल कामतच चालवत आहे. कधीही डिफॉल्ट झालं नाही. कधीच नाही झालेलं. इव्हन आता सुद्धा जेव्हा माननीय कोर्टाने संभाजीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते SDMला, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगोदरचे SDM जे आहेत ते व्यवस्थित सगळं फुलफिल करत होते. कुठेही तिथं माननीय न्यायालयाला कुठे प्रॉब्लेम आला नव्हता, ना स्टाफला प्रॉब्लेम आला होता, ना वेंडर्सला प्रॉब्लेम आला होता, कुठेही प्रॉब्लेम आला नव्हता. तर आमच्या मनामध्ये हाच प्रश्न आलाय की हे हॉटेल 4 महिन्यापूर्वी बंद का केलं? किती गंभीर आहे म्हणजे हे सगळं प्रकरण. यांच्या सांगण्यावरून जो महाराष्ट्रातला प्रेक्षक आता बघतो आहे, तर लिटिगेशन झाल्या, आर्थिकदृष्ट्या संस्था अडचणीत आली, प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने काही अटी शर्ती टाकल्या, त्या अटी शर्तीची पूर्तता करत ते हॉटेल चालू होतं, विठ्ठल कामत चालू होतं. ते म्हणजे ते इज वन ऑफ द बेस्ट फॉर हॉटेल मॅनेजमेंट. ते चालवत होते, त्यांनी उत्तम पद्धतीने चालवलं. आणि आता वकील साहेब आणि त्यांच्या अशिलाचं म्हणजे स्वतः हॉटेल त्या मालकापैकी एक आहेत, त्यांचं असं मत आहे की हे हॉटेल हे जाणीवपूर्वक बंद पाडलं गेलं आणि ते बंद पाडलं गेल्यानंतर मग ती ऑक्शनची प्रक्रिया झाली. आता वकील साहेब तुमच्यापर्यंत तरी ते 4 कोण बिडर्स होते त्यांची नावं कळलीत का? एक तर श्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव आहेतच. नाही, नावं तर तसं काही नावं कळले, त्यांनी भरलेल्या टेंडरच्या रकमा त्याही नावं कळले नाहीत, रकमाही कळलेल्या नाहीत. पण जेव्हा त्या लिलावाच्या कोर्टात ऑर्डर निघाल्या त्या प्रत्येक गोष्टीला मी ऍज अ लॉयर म्हणून मी त्याला विटनेस आहे. ओके. अनेक वर्ष आता जे MD जे आहेत आमच्या हवेली त्यांच्याशी चर्चा झाली. अनेक लोकांचा डोळा पूर्वीपासून तिथं होता. काय सांग, कारण हे प्राईम लोकेशनचं हॉटेल आहे, रेल्वे स्टेशनला लागून आहे,
मला वाटतं 1-1.5-2 एकर जमीन, बरीच जमीन पण असावी त्याची. 2 एकर जमीन. किती एकर? 2 एकर आहे. तिथे रेल्वे स्टेशनला लगत असलेली 2 एकर जमीन 2 आहे? एकर जमीन आहे. मग त्या एकट्या जमिनीचं मूल्यांकन किती होतं? त्या जमिनीचं मूल्यांकन आता तसं बघायला गेलं तर 50-100 कोटीच्या 50 ते 100 कोटीच्या दरम्यान ते राहील. फक्त जमिनीचं मूल्यांकन. फक्त जमीन. आणि कोर्टानी ह्या सगळ्या याच्यामध्ये वसुलीसाठी जी संपत्ती कॉन्फिस्केट केलेली आहे, स्वतःकडे घेतलेली आहे, ती काय काय आहे? पूर्ण हॉटेल, सगळं पूर्ण हॉटेलचं मॅनेजमेंट. कारण एमपीआयडी कायद्यानुसार कसं आहे की असं काही लोकांचे पैसे थकले तर ते देण्यासाठी त्या प्रॉपर्ट्या संबंधित जप्त करून, त्या किती property? मिळकती अशा जप्त करून शेअर होल्डरचे पैसे द्यावेत असं ते कायद्यात तरतुदी आहेत. मग ते कोर्टाच्या डायरेक्शननुसार त्याचा लिलाव करून विकून त्यात येणारे पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याचा पूर्ण अधिकार कोर्टाचा आहे. पण ती किती संपत्ती आहे? म्हणजे ज्या 67 कोटीला हा व्यवहार झाला त्यात फक्त म्हणजे होणार होता जो आता रद्द झाल्यासारखा दिसतो. आता तर स्टेटस काय आहे त्या व्यवहारात? नाही, अजून तरी काही कळलं नाही. फक्त शिरसाट साहेब विड्रॉल होत आहेत. शिरसाट साहेब नेक्स्ट बिडरची अमाऊंट किती आहे? नाही, आता ती प्रक्रिया पुढे होईल का नाही ही पण शंकाच आहे. कारण ऑलरेडी आता एक जण विड्रॉ झाल्यानंतर बाकीचे लोक किती बिडर येते ह्याच्यामध्ये येतील. ठीक आहे. आता जरा थोडस तपशिलात सांगा की एकूण संपत्ती जी कॉन्फिस्केट केलेली आहे, जी कोर्टाने ताब्यात घेतली आहे, ती किती आहे, कुठे आहे, त्याचं बाजार मूल्य किती आहे? ही संभाजीनगरमध्ये जी वेदांत नगर म्हणून आहे तिथं, वेदांत नगरमध्ये हे विट्स हॉटेल आहे. साधारणतः ते 2 एकराच्या दरम्यान ते हॉटेल आहे. आणि त्या हॉटेलचं आत्ताचं जर आपण बाजार मूल्यांकन जर विचार केला तर त्याचं मूल्यांकन साधारणतः 250 कोटीपर्यंत जायला पाहिजे. 200 कोटी? हा, पूर्ण हॉटेल 67 कोटीला घ्यायला निघाले होते ते साधारणतः तेवढ्यापर्यंत जायला पाहिजे. ओके. आणि बाकीचं ते सोडून का फक्त तेवढंच फक्त आता हॉटेल आहे तेवढं. आणि ते जे 2 एकरामधली जी प्रिमायसिस आहे ती वास्तू आणि बाकीचे लॉन वगैरे असेल किंवा हे असेल आपलं स्विमिंग टँक असेल तर साधारणतः 250 कोटीपर्यंत त्याचं आता बाजार मूल्यांकन जायला पाहिजे. बघा, आता जर आपले काही प्रश्न असतील तर मी ह्या प्रश्न त्यांना विचारेन, पण मला आता ह्या दोघांच्या बोलण्यातनं अनेक गोष्टीचे खुलासे झाले. पहिल्यांदा त्या हॉटेलचे कुणीतरी मालक किंवा ज्यांनी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमधनं आतापर्यंत पुढं नेत आणलंय, ते दोघंही आपल्याशी बोलतायत. आणखी काही प्रश्न असतील तर आपण त्यांना विचारूया. पण असं दिसत आहे की श्री संजय शिरसाट यांच्या मुलांनी जे 67 कोटी रुपयाचं टेंडर भरलं होतं त्या सगळ्याच प्रक्रियेवरती ह्या दोघांचा आक्षेप आहे. आधी तर ते हॉटेल बंद केलं गेलं, नंतर ज्याची 250 कोटी रुपयापर्यंतची बाजार मूल्य असलेली गोष्ट आहे, जी 2022ला 110 कोटी ज्याचं मूल्य केलेलं आहे, तर आता ते मूल्य कमी आणून म्हणजे अर्ध्यालाच किमतीला आणून तो व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सगळे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. आणि अशा असलेल्या महाराष्ट्रीयन माणसाचा कुणीतरी अज्ञात शक्तीने ते हॉटेल बंद पाडून कोर्टाची कोणतीही ऑर्डर नसताना आधी निवासी संकुल बंद करून अशा पद्धतीनं हे सगळे व्यवहार एक संशयास्पद पद्धतीचा व्यवहार ह्या दोघांच्या म्हणण्यानुसार होताना दिसतोय. आपले काही प्रश्न असतील तर मी आणखी त्यांना विचारेन. निश्चितच राहुल, त्यामुळे आता पुढे आणखी काय काय घडतंय ते बघणं अतिशय महत्वाचं आहे. कुठेतरी नियमांचं उल्लंघन केल्याचं आपल्या या सगळ्या मुलाखतीतून समोर आलंय. सगळे अपडेट तुमच्याकडून या संदर्भातले सातत्यानं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.